बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गडी फुल स्पीड संभाजीनगरला चालो. स्वराज ड्रायव्हर सीट वर लाय भरीचा खेळ हो. कर्णव परग बॅक सीट वर धमाल. मोक्षद अर्फ पबलो करतोय सगळ्यांना बेहाल. विकास भाई आणि शबीर भाईची जोडी. आपली ट्रिप एक नंबर नाही कोणाची तोडफोडी. चला जल्लोष करूया ही आमची लाईफ स्टोरी. आपली गँग संभाजीनगरला फील द विक्टरी. नमस्कार मित्रांनो, मी पराग हिंदळेकर आणि आज आपण आपले सिव्हिल इंजिनियर सर्व मित्र मिळून एक खास ठिकाणी जात आहे. कृष्णेश्वर मंदिर, जो भारतातला 12वा ज्योतिर्लिंग, पूर्ण जगातला 12वा ज्योतिर्लिंग आहे तिथे. तर कृष्णेश्वर मंदिर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे म्हणजेच 12वे ज्योतिर्लिंग आहे. हे महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ या गावात प्रसिद्ध एलोरा लेण्यांच्या जवळ आहे. तर या मंदिराला घृष्णेश्वर असेही म्हणतात. तर आपण तिथे जाऊन आपण जवळून एक्सप्लोर करणार आहोत आणि खूप छान असं तिकडचं वातावरण आहे. थोडं हॉट वेदर आहे, पण आम्ही तिथे जाऊन एक्सप्लोर करणार आहोत. आणि हे खूप प्राचीन शिव मंदिर आहे, जे अनेक वेळा नष्ट झाले आणि पुन्हा परत बांधलं गेलंय. तर आम्ही रात्रीचा प्रवास करून आम्ही मजा मस्ती करून आपण येथे पोहोचणार आहोत आणि आमची मजाक मस्ती तुम्हाला पाहायला भेटेल, कंटिन्युअस पाहायला भेटेल. एक कैसा लग रहा है स्वराज को? नमस्कार मित्रांनो, मी पराग हिंदळेकर आणि हे आमचे मित्र मोक्षद, कर्णव, स्वराज आणि विकास. तर आज आपण आलो आहोत भारतातला 12वा ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगच्या इथे. तर आणि ते खूप एक छान वातावरण तयार झालेलं आहे. आणि आता आपण आम्ही कोणता लुंगी कुर्ता आणि स्वराजने एक चांगली अशी नेहमीच धोतर म्हणजे घातलेली आहे. आयुष्यामध्ये मला वेगळं करण्याची मला म्हणजे पहिल्यापासूनच सवय आहे. त्याच्यामुळे मी आज हे संधी सुद्धा वेगळं भेटलेली आहे. वेगळी धोती मी आज परिधान केलेली आहे. आणि या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन की आयुष्यामध्ये काय कराल तर वेगळं करा, लोकांसारखं करू नका. कारण का पुढे बोलूया. लोकांना कॉपी करून काही होत नाही. स्वराजने आज सिद्ध केलं आहे. मध्ये आपण आज पुढे मोठा भेटूया. रुद्र अभिषेक आहे आणि स्वराज स्वतः अभिषेक मध्ये बसणार आहे. त्यासाठी आम्हाला खूप छान वाटतंय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. बटन प्रेस किया. हॅलो फ्रेंड्स, आता बघा आम्ही चहा प्यायला आलो आहे इकडे. आणि इकडे एक चांगली अशी गोंधळ झालेली आहे. आता तुम्ही सगळं बघू शकता की आम्ही वाईट घालायचं ठरवलेलं होतं, पण सर्वांनी वाईट घातलंय. पण विकासने एक दगा केला आमच्या मित्र स्वराज सोबत. तर स्वराज, हा दगा तुम्हाला कसा वाटला? खूप चांगला. आणि इच्छा, तुमच्या अंदरची इच्छा कशी आहे स्वराज भाऊ? ठीक आहे, आयुष्यामध्ये तुम्ही वेगळे दिसले पाहिजेत. कारण का तुम्ही वेगळे दिसाल तर उठून दिसाल. आणि विकास, कारण का तुम्ही वेगळे दिसाल तर उठून दिसाल. आणि विकासने इकडे तुम्हाला उठवलेलं आहे असं वाटतंय. विकासने मला जरी प्रयत्न किती केला तरी पण मराठी माणूस आहे, काही करू शकणार नाही. तर मित्रांनो, वेरूळ गावातील एलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या प्राचीन ग्रंथात या ठिकाणाचा उल्लेख केलेला आहे. तर आम्ही सर्वांनी द्राविड शैलीमध्ये आम्ही वेशभूषा केलेली आहे आणि आम्ही या मंदिराचे दर्शन घ्यायला चाललो आहोत. तर आपण पुढे आम्ही काय काय कसं एक्सप्लोर करूया ते पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला खूप गर्दी पाहायला भेटणार आहे आणि त्यामध्ये आम्ही विशेष वेशभूषा केली आहे. तर सगळ्यांचं लक्ष आमच्याकडे होता आणि आम्ही छान कपाळी चंदन टिळा लावलेला आणि सर्वात हटके यामध्ये स्वराज आणि कर्णव दिसत होता. आमच्यामध्ये सर्वात जास्त स्फूर्तीला विकास भाऊ, आणि तो एक्सायटेड सगळीकडे फोटो काढायला, व्हिडिओ काढायला ऍज अ DOP. तर मित्रांनो, आपण इथे आलो आहेत आणि रुद्राभिषेक चालू आहे, त्यामुळे आज खूप गर्दी आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक आहे तारखेनुसार. सो लेट्स सी कसं काही होतं, फील करता येतं आम्हाला. वेगळाच लुक घेतलेला आम्ही सर्वांनी. आंध्र प्रदेशवरून आलो. क्या बोलणार आहे तुम्ही? काय ऐसा गेलं ओम
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कहाणी पती पत्नी जोडप्या सुधर्मा आणि सुधा यांच्या कथेपासून सुरू होते. दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी होते, परंतु ते बालसुखापासून वंचित होते आणि हे सिद्ध झाले की सुदेहा कधीच आई होऊ शकत नाही. म्हणून सुदेहाने तिचा पती सुधर्मा हिची धाकटी बहीण घुष्मासोबत लग्न केले. वेळ गेला आणि घुष्माच्या गर्विष्ठतेपासून एक सुंदर मुलाचा जन्म झाला. पण हळूहळू तिच्या हातातून तिचा पती, प्रेम, घर आणि आदर जात असल्याचे पाहून सुधाच्या मनात ईर्षेची बीज फुटू लागली आणि एके दिवशी संधी पाहून तिने मुलाची हत्या केली आणि त्याच तळ्यामध्ये त्याचे शरीर त्या तलावात दफन केले ज्यात घुष्मा शिवलिंगाचे विसर्जन करत होती. सुधर्माची दुसरी पत्नी घुष्मा, जी भगवान शिवजी भक्त होती, ती दररोज सकाळी उठून 101 शिवलिंगे बनवून पूजन करायची आणि नंतर तलावामध्ये विसर्जित करत असे. हॅलो मित्रांनो, तर पराग आणि मी आतापर्यंत 2 ज्योतिर्लिंग सोबत केलो. एक तर पहिला होता महाकालेश्वर उज्जैन आणि दुसरा सोमनाथ गुजरातला येतो. आणि आता आम्ही 12वा ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर. तिथे आलो एकत्र आलो आपण. येस, पुन्हा एकदा पराग आणि मी एकत्र आलोय आणि खूपच सुंदर असा अनुभव आहे. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा जे इकडे आले नाहीये त्यांनी सुद्धा इकडे येऊन भेट द्या. नक्कीच द्या. आणि मंदिराचं वातावरण खूप छान आहे आणि नक्कीच तिकडचं म्हणजे वातावरण खूप स्वच्छ आहे आणि हवेशीर आहे. एवढ्या उन्हामध्ये पण आम्हाला उन्हाच्या झळा लागत नाही आणि सगळ्या बाजूंनी काय आहे तर कुठेच म्हणजे गैरव्यवस्था नाही आहे. भाविकांची खूप सुंदर अशी व्यवस्था केली आहे. तर नक्कीच सगळ्यांनी या आणि भेट द्या. तर मागे राहिलेली स्टोरी आपण आता कम्प्लीट करतोय मित्रांनो. तर मुलाची बातमी ऐकून चहू बाजूने आक्रोश झाला, पण दररोज प्रमाणे घुष्मा हे शिवलिंग बनवून शांत मनाने भगवान शिवाची पूजा करत राहिली. आणि जेव्हा ती तलावात शिवलिंगाचे विसर्जन करायला गेली तेव्हा तिचा मुलगा जिवंत बाहेर आला त्याच वेळी भगवान शिव सुद्धा घुष्माला दिसले. भोलेनाथ सुधाच्या या कृतीवर रागावले आणि तिला शिक्षा आणि घुष्माला वरदान देऊ इच्छित होते. पण घुष्माने सुधाला क्षमा करावी अशी विनवणी केली आणि भगवान शंकराला लोकांच्या कल्याणासाठी येथे राहण्याची प्रार्थना केली. घुष्माची विनंती मान्य करून भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपात येथेच राहू लागले आणि हे स्थान जगभरात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. सगळ्यांसाठी महत्त्वाचं असणार, तुम्ही जेव्हाही घृष्णेश्वर मंदिरात याल तर इकडेही तुम्ही घेऊन राहू शकताय. कृपया पुरुषांनी गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी कमरेच्या वरील सर्व कपडे काढूनच जावे. त्यासाठीच आम्ही सर्वजण, विकास असो, मोक्ष असो, सर्वजणांनी हा पोशाख केलेला आहे. कारण का मंदिराचे ते नियमच आहे, तुम्ही पाहू शकता इकडे. त्या पद्धतीनेच आम्ही सगळ्यांनी हे प्लॅनिंग केलंय आणि यांनी माझ्यासोबत गद्दारी केलेली आहे. विकास यांनी माझ्यासोबत जे काही केलंय ते कोणीच कोणासोबत करू नये. पुजारी सर्वात बेस्ट कपडा आहे, म्हणजे ते स्वराजच आहे. तुम्ही बघू शकता सर्वांची नॉर्मल लुंगी आहे आणि त्याचा गोल्डन पट्टा आहे. त्याचा नाही, त्याची धोतर आहे. खूप चांगला वाटत आहे. कोणाला पण विचारू शकता तुम्ही इकडे सर्व. आणि तिथे अभिषेक चालू आहे, तुम्ही बघू शकता. काही जास्त विचार ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. मोक्ष इथून मस्त भेटतंय. तर मित्रांनो, सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीय काम अवर्णनीय आहे. या मंदिराला 27 सप्टेंबर 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तू पाहता येते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे. ही रचना लाल रंगाच्या दगडांनी बनली आहे आणि हे बांधकाम 44,400 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे. हे मंदिर सर्वात लहान ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिर परिसरामध्ये 5 स्तरीय उंच शिखर आणि अनेक खांब आहेत, जे पौराणिक गुंतागुंतीच्या कोरीव कामाच्या स्वरूपात बांधलेले आहेत. मंदिराच्या आवारात बांधलेल्या लाल दगडी भिंती मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे 10 अवतार दर्शवितात. गर्भगृहाकडे पूर्वेकडे शिवलिंग असून तेथे नंदीश्वराची मूर्ती दिसते. आपल्याला द्राविड शैलीतील बांधकाम पाहायला भेटेल. आणि आता गर्दी फार होत आली आहे, तर आपल्याला काहीच वेळामध्ये दर्शन होणार आहे आपल्याला शिवाचे. आणि
खूप वेळ गेला, जवळपास 1.5 ते 2 तास गेले इथे येण्यासाठी, कारण आज खूप गर्दी होती आणि आजच्या दिवशी रुद्राभिषेक, जलाभिषेक चालू आहेत. तर त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येणार नाहीये गर्भगृहाच्या. नाहीतर मागच्या वेळेला मी आलेलो तेव्हा खूप छान आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायला मिळालेले. तर आपल्याला दुरूनच आपल्या सभा मंडपाच्या इथूनच आपल्याला दर्शन घेता येणार आहे. तर रुद्राभिषेक चाललेला आहे, आपल्याला पाहता येईल आणि जलाभिषेक आणि तसेच अभिषेक चाललेला आहे. तर खूप छान असं वाटतंय आणि ते भरून आलेलं आहे आणि आम्ही 5ही जण असं मन भरून आम्ही शिवाचं दर्शन घेतलं. तर मित्रांनो, जास्त गर्दी असल्यामुळे आपल्याला इथे जास्त वेळ थांबता नाही आला. पण आम्ही आजूबाजूचा सभोवतालचा परिसर पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत आणि आम्हाला खूप सारे फोटोज, मेमरीज बनवून घेऊन जायचे तिथून. तर बाहेर आल्या-आल्या पहिला मोक्षदानी प्रणवने फोटोज काढायला घेतले आणि यांच्यापेक्षा एक आपला विकास भाऊ, तो फोटोसाठी इतका वेडा होता ना, या दोघांना फोटो काढताना पाहून त्याचा मोज नाही आवरला आणि बाहेर आल्याला बोलला, "माझा पण इथे मंदिराच्या बाहेर फोटो काढा. मला पण खूप सारे मोमेंट्स घेऊन जायचे आहेत." आणि यामध्ये त्याचा समालोचक स्वराज बनला होता, तसा तो फोटोग्राफरही बनलेला. तर आपल्याला खूप छान असे फोटोज स्वराजकडनं मिळालेले आहेत. आणि हा आला विकास, "भाई मेरा भी फोटो निकालना." आणि पाहू शकतो आपण किती एक्साइटेड होता तो. आणि आम्ही इथे आल्यानंतर खूप आमचं असं मन उत्सुकतेने भरलेलं की दर्शन कधी दर्शन कधी दर्शन कधी. आमचे दर्शन करून झाल्यावरती आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि प्रसाद घेतला आणि आम्हाला तहान लागली, त्यामुळे आम्ही नुसता ज्यूस प्यायलो आणि मंदिराला आम्ही जवळपास 3-4 वेळा पाहिलं. येथे बाजूलाच आपल्याला छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या आजोबा राजे भोसले यांची समाधी स्थळ पाहायला मिळाले. तर मित्रांनो, आम्ही शिवाचे ब्लेसिंग्स घेऊन, प्रेम घेऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो आणि खूप छान असा प्रत्येकाला खूप छान आनंद झाला. तर आम्ही पुढच्या प्रवासात जाणार आहोत. तोपर्यंत आम्ही हा मोमेंट्स आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला. तर तुम्हाला कसे वाटले हे नक्कीच कळवा आणि आमच्या पुढील प्रवासामध्ये कनेक्टेड राहा.